चालू केलंय का? नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. आज आपल्या या ठिकाणी हे लेक्चर जे आहे ते 6 क्रमांकाचं लेक्चर आहे. तर यामध्ये आज आपण इथे रोजगार या टॉपिक वरती आपण इथे कंटिन्यू डिस्कशन करतोय. मित्रांनो, यामध्ये आपण काल समजून घेतलं होतं की जेव्हा तुम्ही रोजगार हा टॉपिक जेव्हा लक्षात घेता तर तेव्हा आपला हा सिलेबस मध्ये इथे जवळपास 10 महत्वाचे पॉइंट्स आहेत आणि या 10 पॉइंट पैकी तुम्हाला इथे रोजगार हा पॉइंट तुम्हाला इथे दिसतोय. यामध्ये काल आपण रोजगार म्हणजे काय, बेरोजगार म्हणजे काय, आउट ऑफ लेबर फोर्स म्हणजे काय, लेबर फोर्स म्हणजे काय, आपण याच्यावरती काल इथे सविस्तर डिस्कशन केलं असेल. आणि याचबरोबर आपण समजून घेतलं असेल की बेरोजगारीचे प्रकार कोणते आहेत. ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय, स्वतःहून स्वीकारलेली बेरोजगारी. अनैच्छिक म्हणजे काय, जी तुमच्यावरती लादल्या गेलेली आहे. अर्ध बेकारी म्हणजे काय, तुमच्याकडे खूप चांगला जॉब आहे, तुमच्याकडे खूप चांगलं शिक्षण आहे परंतु तुम्हाला चांगला जॉब मिळत नाही. जसं की तुमचं पीएचडी झालं असेल पण तुम्हाला एखादा क्लर्क म्हणून जॉब करावं लागतं, तर ही आहे तुमची अर्ध बेकारी. सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय, तर तुम्ही शिकलेला आहात परंतु तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा जॉब नाहीये. हंगामी म्हणजे काय, हंगामानुसार तुम्हाला ही बेरोजगारी निर्माण होते. खुली बेरोजगारी ही प्रामुख्याने शहरी भारतामध्ये असेल, म्हणजे जेणेकरून ग्रामीण भारतामध्ये असणारे जे लोक आहेत ते शहरी भारतामध्ये स्थलांतरित होतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भारतामध्ये बेरोजगारी आढळते. याला आपण इथे खुली बेरोजगारी असं म्हणतो. जुनाट बेरोजगारी म्हणजे काय, की जवळपास एखादा व्यक्ती एका वर्षापेक्षा जास्त जर बेरोजगार असेल तर याला आपण या ठिकाणी इथे जुनाट बेरोजगारी असं म्हटलेलं आहे. नंतर आहे घर्षणात्मक बेरोजगारी, म्हणजे चांगला जॉब मिळवण्यासाठी आपण आणखी चांगला जॉब मिळवण्यासाठी आपण इथे काही कालावधीसाठी आपण इथे बेरोजगार असतो. याला आपण इथे घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हणतो. नंतर आहे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट, म्हणजे आपल्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, कौशल्य याचा अभाव असल्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होत नाही, बेरोजगारीची स्थिती निर्माण होते. यालाच आपण या ठिकाणी इथे संरचनात्मक किंवा स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. आता संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय, तर याची व्याख्या आपण काल डिस्कस केली असेल. यामध्ये देशामध्ये संरचनात्मक पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण झाल्याने देशात रोजगार निर्माण होत नाही. देशातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान याचा उपयोग न झाल्याने निर्माण होणारी बेरोजगारी स्थिती म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी. काल आपण हे समजून घेतलं असेल. मित्रांनो, आपण हे सुद्धा समजून घेतले की भारतामध्ये रोजगारी संदर्भात प्रकार कोणते आहेत, तर प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. एक आहे संघटित रोजगार, दुसरा आहे असंघटित रोजगार आणि याच्यानंतर आहे या ठिकाणी इथे स्वयंरोजगार, मजूरदार आणि पगारदार. तर काल आपण हे समजून घेतलं असेल. तर मित्रांनो, आज आपण इथे समजून घेणार होतो की जे काही बेरोजगारी आहे किंवा रोजगार आहे याचे किती डायमेन्शन्स होऊ शकतात, कारण की या डायमेन्शन नुसार तुम्हाला अभ्यास करायचा असतो. आतापर्यंत आपण रोजगार म्हणजे काय, बेरोजगार म्हणजे काय समजून घेतलं असेल, बेरोजगारीचे प्रकार लक्षात घेतले असतील, रोजगाराचे प्रकार आपण लक्षात घेतलेले आहे. तर आज आपण या ठिकाणी इथे बाकीचे उर्वरित हे सगळे आपण डायमेन्शन आज इथे डिस्कस करणार आहोत. तर बेरोजगारीचे कारणे कोणकोणते आहेत ते आपण आज इथे समजून घेतोय. आणि यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय की या बेरोजगारीमध्ये आपण काल जे काही डिस्कशन केलं असेल ते एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि हे काय असेल, यांत्रिकरणाचा अतिरिक्त वापर. आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करतोय, मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीजमध्ये आपण ऑटोमेशनचा वापर करतोय. यामुळे देशामध्ये असणारे जे रोजगार आहे ते कमी कमी होत चाललेले आहे. म्हणजे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट जेवढा जास्त असेल तेवढा देशामध्ये बेरोजगारीची स्थिती ही पहिल्यांदा वाढेल आणि मग नंतर ती कमी कमी होत जाईल. तर मित्रांनो, लक्षात घ्या, आता तुम्हाला एक नेहमी एका शब्दावरती नेहमी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते आहे इंडस्ट्री 4.0. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे 4.0 काय आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, हे एका प्रकारचं एक व्हर्जन आहे. जसं की तुम्हाला माहितीच असेल की आपल्या मोबाईलचे काही नेटवर्क व्हर्जन आहेत, इंटरनेट व्हर्जन आहे, जसं की 1G, 2G, 3G, 4G, 5G. आता 4G आणि 3G मध्ये काय फरक असेल, तर मे बी 3G चा काय एवढा स्पीड तुम्हाला दिसत नाही, पण 4G चा स्पीड हा जवळपास 100 MBPS चा आहे. मग 5G चा स्पीड किती असेल, तर 1 JBPS एवढा स्पीड आहे. म्हणजे त्यांच्या स्पीड नुसार आपण या ठिकाणी त्याचे जनरेशन तयार केले. तसंच लक्षात घ्या मित्रांनो, इंडस्ट्रीमध्ये एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीमुळे इंडस्ट्रीला चालना मिळाली किंवा कोणत्यामुळे प्रोडक्शन वाढलेलं आहे, तर याच्यानुसार आपण इथे इंडस्ट्रीचे काही व्हर्जन तयार केले. तर पहिलं जे काही व्हर्जन आहे याला आपण इंडस्ट्री 1.0 असं म्हणतो. दुसरं व्हर्जन जे आहे ते आहे इंडस्ट्री 2.0. नंतर आहे इंडस्ट्री 3.0
आणि नंतर आहे जे आज आपण इथे डिस्कस करतोय ते आहे इंडस्ट्री 4.0. तर इंडस्ट्री 1.0 मध्ये आपण कशाचा वापर केला असेल? नॉर्मली आपल्याला एखादं उत्पादन घ्यायचं असेल तर यासाठी आपण हाताने काम करायचो किंवा एखादी मशीन असायची. परंतु लक्षात घ्या, या इंडस्ट्री 1.0 मध्ये आपण एक्झॅक्टली आपण वाफेचा इंधनचा आपण वापर केला. वाफेचे इंजिन. आता वाफेचे इंजिन वापरल्यामुळे काय झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जे काही प्रोडक्शन आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असेल. कारण की बघा, आतापर्यंत आपण एका दिवसामध्ये 10 वस्तू तयार करू शकत असायचो, पण वाफेच्या इंजिनामध्ये हे प्रमाण जवळपास 100 वस्तूंपर्यंत गेलेलं आहे. नंतर आहे इंडस्ट्री 2.0. तर यामध्ये आपण वाफेच्या इंजिनाचा वापर न करता डायरेक्टली आता आपण पुढचं वर्जन आपण वापरलं असेल ते आहे वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटीमुळे आपण आणखी मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेऊ लागलो. नंतर आहे इंडस्ट्री 3.0. तर याच्यामध्ये आपण प्रामुख्याने डिजिटल टेक्नॉलॉजीचा आपण वापर केलेला आहे. आता डिजिटल टेक्नॉलॉजीला आपण थोडक्यात इथे ऑटोमेशन असं म्हणूयात. तर ऑटोमेशन म्हणजे काय, तर जर एखादी मशीन जर तुम्ही चालू केली असेल तर ती ऑटोमॅटिक तिचं प्रोडक्शन चालू करणार. जर एखादा एरर असेल तर ती थांबून जाणार आणि तो एरर ती स्वतःहून सोडवणार, नंतर ती मशीन या ठिकाणी ते चालू होणार. तर ही जी काही सिस्टीम आहे याला आपण ऑटोमेशन असं म्हटलेलं आहे. तर हे इंडस्ट्री 3.0चं आपलं लक्षण होतं. आणि आज आपण इथे इंडस्ट्री 4.0 मध्ये आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी इथे यूज करायची आहे. आता कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी या शब्दाचा अर्थ काय होतो, तर अनेक प्रकारचे जे तंत्रज्ञान आहे ते आपण एकत्र केलेले आहेत. जसं की तुम्हाला इथे उदाहरण सांगता येईल AI, त्याच्यानंतर आहे रोबोट्स, त्याच्यानंतर थिंग्स ऑफ इंटरनेट, त्याच्यानंतर आणखी आपल्याला बायोटेक्नॉलॉजी किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी किंवा वेब 3.0. तर हे अशा अनेक प्रकारचे इथे तंत्रज्ञान जे आहे यांना आपण एकत्रित वापर करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्हाला माणसाची अजिबात आवश्यकता नसेल. जिथे एका कंपनीमध्ये तुम्हाला 100 माणसाची आवश्यकता असेल तिथे कदाचित एक माणूस लागेल. म्हणजे ह्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक होणार आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हा जो काही फिनॉमिनन आहे इंडस्ट्री 4.0चा तो भारतामध्ये ऑलरेडी सुरू झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये जे काही बेरोजगारी आहे ते भविष्यामध्ये वाढण्याची स्थिती आहे. तर याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतोय. नॉर्मली माझे वडील असतील किंवा त्यांचे वडील असतील, त्यांनी त्यांच्या पूर्ण लाईफ मध्ये जे काही त्यांचे व्यवसाय बदलले असतील तर हे नॉर्मली 4 किंवा 3 व्यवसाय बदलले. परंतु आज आपण जर विचार केला भविष्यामध्ये पुढच्या 30 वर्षामध्ये तर आपल्यामध्ये हे बदलण्याचं प्रमाण जे असेल मित्रांनो जवळपास 10 ते 7 एवढे आपण व्यवसाय बदलणार आहोत. आता व्यवसाय बदलणे म्हणजे नेमकं काय, एक तुम्हाला उदाहरण सांगतो, हे तुमच्या लक्षात येईल. 1990च्या आधी नॉर्मली काही मोबाईल फोन नव्हते. नंतर मोबाईल फोन्स आलेत, पण ते टेलिफोन आले असेल, एसटीडी आले असतील. एसटीडीचा नंतर जमाना गेला. नंतर तुम्हाला माहित असेल की 1-1 रुपयाचं ते कॉइन्स बॉक्स आहे त्याचा जमाना आला. मग नंतर त्याचबरोबर तुम्हाला माहित असेल की मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनेट कॅफे होते. पण आज इंटरनेट कॅफे तुम्हाला कुठे पाहायला मिळत नाही, एसटीडी बूथ तुम्हाला पाहायला मिळत नाही. मग हे गेले कुठे, तर यांचा नामशेष झालेला आहे. तसंच भविष्यामध्ये असे काही उद्योग असतील तर ते कदाचित नामशेष होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये जे काही प्रत्येक व्यक्तीचा रोजगार बदलण्याचे जे प्रमाण असेल ते जवळपास 3 नाही जवळपास 7 ते 10 वेळेस ते बदलू शकतात किंवा ते बदलू शकतील किंवा त्यांच्यावरती तशा प्रकारचा फोर्स येईल. एक तुम्हाला मी उदाहरण सांगतोय. म्हणजे आज मी शिक्षक आहे, कदाचित मागच्या 5 वर्षापासून मी शिक्षक आहे, परंतु पुढच्या 10 वर्षांनंतर मी शिक्षक नसेल. कारण की माझी काही जागा असेल ती रोबोट्सने घेतलेली असेल, माझी जी काही जागा आहे ती AI ने घेतलेली असेल. म्हणजे पुढच्या 10 वर्षानंतर कदाचित शिक्षकांचं अस्तित्व नसेल. तुम्हाला शिकवणारे कोण असतील, तर हे रोबोट्स असतील. तर हे अशा प्रकारचा जो जमाना आहे तो बदललेला आहे. जसं की तुम्हाला माहित असेल की 2020च्या आधी ऑनलाईन एज्युकेशन हा प्रकार नव्हता, पण आता 2020 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन एज्युकेशन हा प्रकार वाढत चाललाय. म्हणजे काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झालेली आहे. आणि जशी टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट होते तसा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनावरती परिणाम होतो आणि लोकांच्या रोजगारावरती परिणाम होतो. तर इथे सुद्धा सेम आहे मित्रांनो. इंडस्ट्री 4.0 मुळे मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनियर लोकांचे किंवा बाकीच्या लोकांचे रोजगार हे पूर्णतः खतम होणार आहेत, पूर्णतः नष्ट होणार आहे. आणि यामुळे लोकांचं काय होणार आहे पुढे, तर याच्यावरती आपल्याला काही प्रश्नचिन्ह असतीलच. रोजगार ही समस्या जी असेल ती कौशल्य आधारित असेल. तर तुमच्याकडे जर कौशल्य असेल तरच तुम्हाला रोजगार मिळेल. अदरवाईज तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारचा इथे
रोजगार मिळणार नाही. म्हणजे येणारे तंत्रज्ञान हे तुम्हाला रोजगार देणार आहेत का रोजगार गमावणार आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे मित्रांनो. तर तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर तुमचे भविष्यामध्ये रोजगार तुम्हाला वाढतील किंवा निर्माण होतील. पण जर समजा तुमच्याकडे जर कौशल्य नसेल तर तुम्ही दिवसेंदिवस बेरोजगाराच्या स्थितीमध्ये जाऊ शकता, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल की जसं की बघा 2020 नंतर ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी ऑनलाईन एज्युकेशन हा प्रकार सुरू झाला. परंतु काही लोकांना ऑनलाईन शिकवता येत नाही किंवा ते ऑनलाईन शिकवण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीत. यामुळे त्यांचा रोजगार गेला. ते आता पूर्णतः मार्केटमधून हद्दपार झालेले आहेत. त्यांचा नाव निशाणा कुठे नाहीये. परंतु जे नवीन लोक आहेत ज्यांनी या टेक्नॉलॉजीला अडॉप्ट केलं असेल, जे ते शिकलं असेल, ते लोक आज खूप चांगल्या पद्धतीने चांगलं शिक्षण देऊ शकतायत, चांगलं शिकू शकतायत. म्हणजे काय तर या ठिकाणी ट्रान्झिशन ऑफ एज्युकेशन हे होत असताना तुम्हाला तुमचा रोजगार जो आहे तो वाढवण्यासाठी तुम्हाला कौशल्य इथे विकसित करावेच लागतील. अदरवाईज तुम्हाला हे अपडेटेड मध्ये राहावं लागेल तरच तुमचा इथे रोजगार होईल. तर म्हणून इथे लक्षात घ्या, यांत्रिकरणाचा आणि तंत्रज्ञानाचा खूप मोठा संबंध हा आपल्या रोजगारावरती असतो. तर आपण हा काल पॉईंट इथे आपण विकसित केला असेल, म्हणजे डेव्हलप म्हणजे डिस्कस केला असेल. तर यामध्ये आणखीन एक आहे आपल्या देशामध्ये, तर ते आहे कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव. जर मी तुम्हाला असं विचारलं मित्रांनो की आपल्या देशामध्ये किती लोकांना शिक्षणापासून कौशल्य मिळते, कौशल्य म्हणजे काय आहे तर जे काही आपण जॉब करतो ते रिक्वायर्ड तशा प्रकारचं शिक्षण. तर जर समजा आपण इथे एक व्हिडिओ एडिटर घेतला असेल तर त्याला प्रॉपर व्हिडिओ एडिटिंग जमणं, प्रॉपर त्याला ते सॉफ्टवेअर डिझायनिंग जमणं, प्रॉपर त्याला डिझाईन लेआउट जमणं, प्रॉपर कॅमेरा सेटिंग जमणं, तर हे आहेत रिक्वायरमेंट त्या व्यक्तीच्या जॉबचे. पण आपण त्या व्यक्तीला हायर केलं असेल पण त्याला जर हे जमत नसेल तर याचा अर्थ हा होतो की त्याचा फक्त कोर्स झालेला आहे पण त्याला प्रॅक्टिकल नॉलेज आलेलं नाही. तर यालाच आपण इथे कौशल्य असं म्हणतो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी इथे सॉफ्टवेअर इंजिनियर आहात पण तुम्हाला जर सॉफ्टवेअर तयार करता येत नसेल तर याला तुम्हाला इंजिनियर म्हणता येणार नाही. तर हे फक्त तुमच्याकडे डिग्री आहेत आणि भारतामध्ये अशा प्रकारच्या डिग्री आपण नेहमी वाटत असतो. भारतामध्ये खऱ्या अर्थाने कधीच आपल्याला कौशल्य मिळालेलं नाहीये. आणि जर तुम्हाला असा कधी प्रश्न विचारला की एकूण शिक्षणामध्ये आपण किती कौशल्य विकसित करतो, किती लोकांचं कौशल्य विकसित करतो, तर एकूण 100 मुलांपैकी फक्त 2 मुलांचंच कौशल्य विकसित झालेलं असतं. आता ते का झालेलं असतं, कदाचित त्यांनी स्वतःहून ते केलेलं असतं असा अंदाज आहे. परंतु आताच्या या फॉर्मल एज्युकेशन मधून आपल्याला कोणत्याही प्रकारचं कौशल्य विकसित झालेलं नसतं. आणि कंपन्या सुद्धा तुम्हाला माहित असेल मित्रांनो की जेव्हा ते त्यांचे एम्प्लॉई जेव्हा घेतात त्यांचा उद्देश हाच असतो की बाबा खरंच याच्याकडे डिग्री महत्वाची नाही, नॉलेज आहे का हाच चेक केला जातो. तर तुझं नॉलेज बेस असेल तर तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. तर म्हणजे आज दिवसेंदिवस तुम्हाला माहित असेल की तुमच्या डिग्रीपेक्षा तुम्हाला कौशल्याची आवश्यकता आहे. आणि भारतामध्ये हा कौशल्याचा खूप मोठा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेषतः लक्षात घ्या, आज अमेरिकेमधून किंवा चीनमधून मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या जेव्हा भारतामध्ये येतात, जेव्हा त्यांना वाटतं की भारतामध्ये खूप सारी लोकसंख्या आहे तर खूप काम करणारे लोक असतील, पण ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांचा हिरमोड होतो. कारण की त्यांना रोजगार द्यायचे आहेत परंतु रोजगार देण्याच्या लायकीचे लोक आज आपल्या देशामध्ये नाहीये, अशी ही शोकांतिका अशी त्यांना वाटते. आणि ती खरी परिस्थिती, हिच्यात चुकलं काय नाहीये. लोकांना रोजगार हवाय परंतु रोजगाराच्या लायकीचे लोक नाहीयेत. आज आपल्या देशामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये असणारं सर्वात महत्वाचं AI, ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला दिसत नाहीये. आपण फक्त ह्या नावापुरता बघतोय, पण हे आपल्या शिक्षणामध्ये आपल्या लाईफमध्ये हे इन्कल्केट होणं गरजेचं आहे, हे उतरणं गरजेचं आहे. तरच लोकांना या ठिकाणी इथे रोजगार वाढेल. आणि यासाठी या रोजगार वाढवण्यासाठी आपल्याला शिक्षणाबरोबर सर्वात जास्त कौशल्य विकास करण्याचा आवश्यकता आहे. तर हा उपाय मी तुम्हाला सांगितलाय. तर कौशल्य विकास करणं. आणि आपल्याकडे बेरोजगारी का आहे तर भारतामध्ये कौशल्याचा अभाव आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे सर्वात महत्वाचं आहे रोजगाराची अपेक्षा. आपल्या देशातील जो काही सुशिक्षित बेरोजगार आहे तो नेहमी इथे रोजगाराची अपेक्षा करत असतो. पण लक्षात घ्या, या रोजगाराची अपेक्षा करत असताना त्याची अपेक्षा कशी आहे, त्याला वाटतं की मी इंजिनियर आहे तर मला पगार असायला हवा 1.5 लाख 2 लाख. पण मित्रांनो लक्षात घ्या, स्टार्टिंगला एवढा कधी पगार मिळतच नसतो. पण लोकांना वाटतं की ठीक आहे, मला काही पगार एवढा मिळत नाही, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. मग अशा वेळेस जे काही हायर एक्सपेक्टेशन्स आहेत त्या खूप वाढलेल्या आहेत मुलांच्या. कारण की तेवढ्या प्रकारच्या मुलांनी त्या शिक्षणावरती खर्च केलेला असतो. एखादा नॉर्मली जर इंजिनियर बनायचं असेल तर तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये खर्च करावेच लागतात एका वर्षामध्ये कमीत कमी. मग जेव्हा हे सगळ्या डिग्री हातात घेतात तेव्हा ही अपेक्षा करणं साहजिक आहे. पण मित्रांनो, हे लक्षात घेत असताना आपल्याला हे सुद्धा गरजेचं आहे की आपण कोणत्या प्रकारचं कौशल्य विकसित करतोय.
खरंच या विकसित कौशल्याचा आपल्याला फायदा होईल का, खरंच आपल्या कंपनीला फायदा होईल का, याचा प्रॅक्टिकली विचार करणं गरजेचं आहे. केवळ डिग्री हातात घेऊन काही होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिकली इथे काम करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी इथे रोजगार वाढतील. विनाकारण पगारची अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. कारण की पगार जे आहेत ही तुमची कोणती गोष्ट आहे, तर ही तुमची आउटपुट आहे, जे आउटपुट तुमच्या हातामध्ये नाही. तुम्ही फक्त तुमच्या क्वालिटीज डेव्हलप करणं एक महत्वाचं एक साधन होऊ शकते. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला मी महत्वाचे 3 कारण इथे सांगितलेले आहेत. आता आपण महत्वाच्या कारणावरती येणार आहोत, तर ते आहे श्रमशक्तीतील वाढ. मित्रांनो लक्षात घ्या, भारतामध्ये ऑब्व्हियसली लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि या लोकसंख्या वाढीमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त जे प्रमाण आहे ते आहे 15 ते 59. 15 ते 59 या वयोगटामध्ये असणारे जे लोक आहेत, याचं प्रमाण भारतामध्ये जर विचार केला तर हे जवळपास 65% आहे. किती आहे? 65%. आणि हे प्रमाण जे ते दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे 2042 पर्यंत. मग जर समजा हा गट जर तुम्ही जर लक्षात घेतला, तर या गटाला आपण या ठिकाणी इथे म्हणत असतो वर्किंग एज पॉप्युलेशन. हा शब्द लक्षात घ्या, वर्किंग एज पॉप्युलेशन. आता वर्किंग एज पॉप्युलेशन या शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे काम करणारी लोकसंख्या, ज्याचा वयोगट आहे 15 ते 59 पर्यंत. तर ही जी काही वर्किंग एज पॉप्युलेशन आहे मित्रांनो, तर ही आपल्या जगामध्ये भारताकडे सर्वात जास्त आहे. इव्हन भारताचं जे ऍव्हरेज वय जे सांगितलं गेलेलं आहे, तर हे जवळपास 28 ते 29 वर्ष आहे. याला आपण मीन मेरिडियन एज असं म्हणतो. म्हणजे भारताचं वय किती आहे ऍव्हरेज, ते जवळपास 28-29 वर्ष आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण हा देश आहे. तुम्हाला असा प्रश्न आला, भारत सर्वात जास्त तरुण देश का आहे? कारण की भारतामध्ये 15 ते 59 या वयोगटामध्ये राहणारे लोक हे जास्त आहेत आणि विशेषतः भारताचा ऍव्हरेज वय 29 असल्यामुळे भारत या देशाला आपण तरुण देश असं म्हणतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, तरुण या शब्दाची व्याख्या काय असेल, तर हीच व्याख्या आहे 15 पासून तर 29 किंवा 30 पर्यंत हे जे वय आहे याला आपण तरुण असं म्हणत असतो. मग अशा वेळेस भारतामध्ये तरुण ही लोकसंख्या जास्त आहे. मग या तरुण लोकसंख्येच्या समस्या कोणत्या असतील, यांची सर्वात जास्त गरज कोणती असेल, तर यांची गरज हीच आहे की त्यांना आपल्याला चांगल्या रोजगार सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, त्यांना आपल्याला चांगलं कौशल्य द्यायचं असेल, त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे इथे आरोग्य द्यायचं असेल, तर ही त्यांची आवश्यकता आहे आणि हे आपण त्यांना देणं गरजेचं आहे, कारण की ते तरुण आहेत. परंतु आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आहेत, लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली, पण आज आपण त्यांना चांगलं कौशल्य आरोग्य देऊ शकत नाही. आणि परिणामी कोणता असेल, परिणाम हाच आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा निगेटिव्ह परिणाम होतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, या दृष्टिकोनातून एक टर्म आहे, याचं नाव आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड. आता डेमोग्राफिक डिव्हिडंड याचा अर्थ काय होतो, याचा मराठी अर्थ होतो लोकसंख्या लाभांश. आता लोकसंख्या लाभांश म्हणजे काय असेल, की जर समजा तुमच्या देशातील बहुतांश लोक यांना किंवा यांच्यामुळे जर अर्थव्यवस्थेला जर फायदा होत असेल, जर अर्थव्यवस्था जर वाढत असेल, कोणामुळे, देशातील लोकसंख्येमुळे, तर या स्थितीला आपण म्हणत असतो लोकसंख्या लाभांश. म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या फायद्यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढणे, याला आपण इथे लोकसंख्या लाभांश असं म्हणतो. आणि हे लोकसंख्या लाभांश का वाढते, कारण की देशामध्ये वर्किंग एज पॉप्युलेशन यांची लोकसंख्या जास्त आहे. तर नेहमी तुम्ही हा शब्द इथे लक्षात ठेवा. इथे हा शब्द मी तुम्हाला लिहून देतोय, याची व्याख्या लिहून देतोय. प्रत्येक वेळेस तुम्हाला हा शब्द तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये वापरायचा आहे. तर लक्षात घ्या हा शब्द डेमोग्राफिक डिव्हिडंड. लोकसंख्या लाभांश. लोकसंख्या लाभांश म्हणजे काय, कामगार 15 ते 59 वयोगट लोकसंख्येचे प्रमाण जास्त असणे. प्रमाण जास्त असल्याने
ह्या लोकसंख्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. याच तिथीला लोकसंख्या लाभांश असं म्हणतात. हे अर्थ तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो डायरेक्टली. लोकसंख्या लाभांश म्हणतात. बघा याची व्याख्या कशा प्रकारची आहे. कामगार 15 ते 59 वयोगट लोकसंख्या प्रमाण जास्त असल्याने या लोकसंख्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. या स्थितीला लोकसंख्या लाभांश म्हणतात. पण जर या कामगारी गट म्हणजे काय असेल 15 ते 59 गटांच्या समस्या वाढल्यास देशात सामाजिक समस्या निर्माण होतात. सामाजिक समस्या देशात सामाजिक निर्माण होतात आणि या स्थितीला लोकसंख्या अभिशाप असं म्हणतात. तर लक्षात घ्या, ह्या दोन डेफिनेशन तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला परीक्षेला याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारला तर जाणार नाहीये, परंतु तुम्हाला हे दोन शब्द लक्षात घेणे गरजेचे आहे. तर एक शब्द आहे लोकसंख्या लाभांश, म्हणजे जेव्हा देशाच्या चांगल्या लोकसंख्येचा फायदा म्हणजे कामगारी लोकसंख्येचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी होतो, तर याला म्हणतो आपण लोकसंख्या लाभांश. परंतु त्याच लोकसंख्येचा फायदा न होता जेव्हा तोटा होतो, तर या स्थितीला म्हणतो आपण लोकसंख्या अभिशाप. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोकसंख्या अभिशाप कधी होते? जेव्हा त्या देशातील लोकसंख्येला जेव्हा रोजगार मिळत नाही, जेव्हा त्यांना शिक्षण मिळत नाही, जेव्हा त्यांना चांगल्या प्रकारे जीवनाचा दर्जा सुधारत नाही, तर तेव्हा या लोकसंख्येमुळे समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी इथे निर्माण होत असतात. आणि याचमुळे जे काही सामाजिक समस्या निर्माण होतात, या स्थितीला आपण या ठिकाणी इथे म्हणत असतो लोकसंख्या अभिशाप. तर हे दोन गोष्टी इथे लक्षात घ्या, लोकसंख्या लाभांश आणि दुसरा आहे लोकसंख्या अभिशाप. ह्या दोन्ही संकल्पना तुमच्या रोजगाराशी जोडलेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की देशामध्ये दिवसेंदिवस कामगारी लोकसंख्या म्हणजे 15 ते 59 हा वयोगट वाढतच जाणार आहे. जर वाढत जातच असेल तर नक्कीच जे काही लोकसंख्या रोजगाराचे प्रमाण आहे ते सुद्धा वाढणं अपेक्षित आहे. पण ते वाढत नसल्यामुळे देशामध्ये बेरोजगारी ही स्थिती इथे निर्माण होते. तर या संदर्भात आपण बघितलं असेल की श्रमशक्तीतील वाढ म्हणजे असेल लेबर फोर्स मध्ये होणारी वाढ. यामध्ये आता आपण महत्वाचा प्रकार लक्षात घेणार आहोत, तो आहे रोजगार विरहित वाढ. आता इथे हा शब्द समजून घ्यायचा मित्रांनो. आपल्याला इथे नेहमी प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? तर हे वैशिष्ट्य आहे रोजगार विरहित वाढ. तर ही संकल्पना लक्षात घ्या, रोजगार विरहित वाढ. आता रोजगार विरहित वाढ म्हणजे काय? तर याला आपण इथे इंग्लिशमध्ये जॉबलेस ग्रोथ असं म्हणतो. रोजगार विरहित वाढ म्हणजे जॉबलेस ग्रोथ. आता ही जॉबलेस ग्रोथ काय आहे तर समजून घेऊयात. जॉबलेस ग्रोथ शब्दाचा असा अर्थ होतो की देशामध्ये 1991 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये
सेवा सेक्टरचा हा वाटा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत वाढत चाललेला आहे 1991 नंतर. परंतु देशामध्ये हा वाटा वाढत असताना देशामध्ये जे काही कृषी क्षेत्र आहे, देशामध्ये जे काही उद्योग क्षेत्र आहे, तर यांचा जो काही वाटा आहे तो वाढत जात नाहीये, तर तो दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेला आहे. मग अशा वेळेस देशामध्ये रोजगार वाढत आहे, यामध्ये लक्षात घेतलं आपण तर देशामध्ये सेवा सेक्टर वाढत आहे पण रोजगार काही वाढत नाहीये. आणि ही जी काही स्थिती आहे ती जवळपास 1991 पासून तर 2024 पर्यंत ही स्थिती आपल्या देशाची कंटिन्युअस चालू आहे. आणि लक्षात घ्या, मग आता इथे याचा अर्थ काय होतो, रोजगार विरहित वाढ या शब्दाचा अर्थ काय, तर आर्थिक वाढ जी आपल्याला सांगितल्या गेलेली आहे. तर आपण एक उदाहरण घेतोय फक्त. आर्थिक वाढ जी आहे ती आपल्या देशामध्ये ती साधारण 8% आहे. परंतु रोजगार वाढ किती होणं अपेक्षित आहे, तर आपल्या देशामध्ये जी रोजगार वाढ आहे याचं प्रमाण हे 2% पेक्षाही कमी आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो मित्रांनो की हे 8% आहे, तर रोजगार वाढ सुद्धा आपल्या देशामध्ये 8% होण्याची अपेक्षा होती, पण ही 8 होत नाहीये. आणि म्हणून हा जो काही गॅप आहे मित्रांनो हा मायनसचा, तर हीच अवस्था आहे आपल्या देशामध्ये बेरोजगारी निर्माण होण्याची अवस्था. म्हणजे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होत नाही, तर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार निर्माण होत आहे. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवस्थेमध्ये वाढ होते त्या प्रमाणामध्ये रोजगार वाढ होत नाही, या स्थितीला आपण म्हणत असतो रोजगार विरहित वाढ. तर याची व्याख्या सगळ्यांनी लिहून घ्या, समजून घ्या. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्या प्रमाणामध्ये तो ऑप्शन याच्यात नाही दिसत आहे, ठीक आहे. आता रोजगार विरहित ज्या प्रमाणामध्ये ज्या प्रमाणामध्ये ज्या प्रमाणात आर्थिक वृद्धी होते त्या प्रमाणात रोजगार वाढत नाही. ज्या प्रमाणात आर्थिक वृद्धी होते त्या प्रमाणात रोजगार वाढत नाही, या स्थितीला रोजगार विरहित वाढ असं म्हणतात. बघा शब्द लक्षात आला का तुम्हाला? ज्या प्रमाणात आर्थिक वृद्धी होते त्या प्रमाणात रोजगार वाढत नाही, या स्थितीला रोजगार विरहित वाढ असे म्हणतात. तर रोजगार विरहित वाढ म्हणजे तुमच्याही लक्षात आला असेल. आता ज्या प्रमाणामध्ये आर्थिक विकास असतो त्या प्रमाणामध्ये रोजगार वाढत नसेल तर याला आपण इथे रोजगार विरहित वाढ असं म्हणतो. आणि ही स्थिती भारतामध्ये 1991 पासून सलग पाहायला मिळत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार वाढत नाही. मोठ्या प्रमाणात. आता हे आपल्यासाठी वरदान आहे की अभिशाप आहे? तर खूप मोठा अभिशाप आहे. कारण की लोकसंख्या वाढत चालली पण रोजगार वाढत नसतील तर लोक हे दळबद्री होणार आहे. म्हणजे तुमच्या शिक्षणाचा, सरकारच्या पॉलिसीचा काही या ठिकाणी इथे आपल्याला संबंध येत नाही. तर ही परिस्थिती आपल्याला जर टॅकल करायची असेल तर काय करण्याची आवश्यकता आहे? तुम्हाला असा प्रश्न कदाचित येऊ शकतो
की रोजगार विरहित वाढ ही आपल्या देशासाठी मोठी समस्या आहे. तर यासाठी आपल्याला कोणती उपाययोजना करता येईल किंवा यासाठी सरकारचे कोणते धोरण असायला हवेत याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचंही तुम्हाला मी उत्तर सांगणार आहे. थोडंसं होल्ड करा, समजून घ्या. सलग पाहायला मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत नाही. रोजगार निर्मिती होत नाही. हा मोठा कन्सर्न आहे. तर जर तुम्हाला ही जर अवस्था जर सोडवायची असेल याच्यावरती उपाय काय काय होऊ शकतात, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला थोडंसं इथे उपायवरती इथे डिस्कशन करणं गरजेचं आहे, कारण की याच्यावरती इथे आपल्याला प्रश्न इथे येऊ शकतात. तर यामध्ये मी तुम्हाला फक्त शॉर्टकट सांगतो, नोट्स मध्ये आपण थोडंसं याला सविस्तर मांडूया. तर जर उपाय जर लक्षात घेतला तर सर्वप्रथम उपाय हाच आहे की कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करणे. कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास करणे, कारण की आपल्या कृषी क्षेत्रामध्ये सिंचनाच्या सुविधा नाही आहेत, प्रॉपर फर्टिलायझर नाहीये, प्रॉपर आपल्या देशामध्ये बी बियाण्याची स्थिती नाहीये, लोकांना प्रॉपर गायडन्स मिळत नाहीये, लोकांना अवेअरनेस नाहीये. यामुळे आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचा जो विकास होणं गरजेचं आहे. पायाभूत सुविधांचा विकास नाही, कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचा अभाव हे मोठं कारण आहे. नंबर 2 आहे जी काही शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था ही फक्त ज्ञानावरती आधारित आहे. शिक्षण व्यवस्था ही रोजगार आधारित नाहीये. रोजगार कसा वाढेल हे तुम्हाला शिकवलं जात नाही, तुम्हाला ते शिकवलं जातं जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी. यामुळे रोजगार निर्माण होत आहेत का नाही, जे तुमचं प्रोफेशनल एज्युकेशन आहे हे मिळण्याची आवश्यकता आहे. जे तुम्हाला आयटी हा प्रकार माहित असेल बघा, आयटीआय सारखे शिक्षणामधून आपल्या देशामध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे, पण आपल्या देशामध्ये ही वाढ होत नाही. म्हणजे शिक्षण व्यवस्था ही रोजगार आधारित नाही, ती फक्त पोपटपंची किंवा डिग्री आधारित आहे, रोजगार आधारित नाही. आता हे नाही तुम्हाला मी निगेटिव्ह अर्थाने सांगतोय, पण उपाय जर असेल तर बनविणे हा अर्थ लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला मी दोन्ही पॉईंटनी सांगतोय. त्याचं कारण सुद्धा आहे आणि उपाय सुद्धा आहे. तर या ठिकाणी काय आहे, वाढविणे. तर देशामध्ये रोजगार विरहित वाढ का आहे, कारण की देशामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे कृषी क्षेत्रामध्ये, तर तो वाढविणे गरजेचं आहे. तर हे ते उपाय आहेत, समजून घ्या. त्याच्यानंतर नंबर 2 आहे कौशल्य विकासाचा अभाव. कौशल्य विकासाचा अभाव. कौशल्य विकास म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे की लोकांचं स्किल जर वाढवलं असेल त्याच्यामध्ये लोकांना चांगल्या प्रकारे जॉब मिळू शकतात. इव्हन ते स्वतःचाही जॉब तयार करू शकतात किंवा लोकांनाही इतरांना ते जॉब देऊ शकतात. कौशल्य विकास अभाव. तर याचं काय असेल उपायामध्ये असेल तर वाढविणे हे गरजेचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, भारतामध्ये जर आपला जर उपाय जर करायचा असेल तर कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांचा वाढवणं गरजेचं आहे. कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये रोजगार वाढवण्याची आवश्यकता आहे. कौशल्य विकास वाढवण्याची आवश्यकता आहे. जर आपण ह्या महत्वाच्या 3 गोष्टी जर करू शकलो तर नक्कीच आपल्या भारतामध्ये रोजगार विरहित जी काही वाढ आहे ती कमी होऊन देशामध्ये रोजगार वाढतील, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला देशामध्ये कोणकोणत्या गोष्टीमुळे रोजगार वाढतील याचा तुम्हाला इथे चिकित्सा करायची आहे. तर इथे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तर याच्यावरती आपला प्रश्न बघा कसा असेल, रोजगार विरहित वाढ म्हणजे काय. रोजगार विरहित वाढ म्हणजे काय. ही अवस्था बदलण्यासाठी उपाय चर्चा करा. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला होऊ शकतो. नक्कीच तुम्हाला हा प्रश्न लिहिता येईल, कारण की तुम्हाला मी व्याख्या ऑलरेडी सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते उपाय होऊ शकतील, तर इथे मी तुम्हाला फक्त 3 उपाय सांगितलेले आहेत. अशा आणखीन बरेच उपाय होऊ शकतील जे आपण पुढे टप्प्याटप्प्याने आपण इथे डिस्कशन करणार आहोत. तर आधी फक्त काही क्रस्ट लक्षात ठेवा कोणत्याही याचा. तर हा क्वेश्चन तुम्हाला इथे जवळपास 10 गुणांसाठी असेल.
आणि जवळपास मार्क्स असतील जवळपास 150 शब्द. चला, तर आपण इथे हे समजून घेतलंय. आता यामध्ये आणखीन तुम्हाला जे काही सांगण्याचा उद्देश होता माझा तो हाच होता की तुम्हाला हे लक्षात आलेलं आहे का की रोजगार विरहित वाढमुळे कशा प्रकारे आपल्या देशामध्ये रोजगाराची स्थिती कमी होत चाललेली आणि बेरोजगार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. भारतात रोजगाराच्या वाढीचा दर हा आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेण्या इतका तो पुरेसा नाही. त्यामुळे भारतामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. तर अशा प्रकारचे आपण इथे 4 कारणं बघितली असतील, 5 कारणं बघितली असतील. आता आपण पुढच्या कारणाकडे जाणार आहोत आणि पुढचा आपलं जो काही कारण आहे तो लक्षात घ्या कोणता आहे. याच्यामध्ये आहे हंगामी स्वरूप. तर बहुतांश लोक जे आहे ते शेतीमध्ये काम करतात आणि शेतीमध्ये हे जे काही काम आहे ते हंगामानुसार चालते. पावसाळा असेल तर काम मिळेल, बाकी वेळेस त्यांना बेरोजगार राहावं लागतं आणि त्यांना तशा प्रकारची सुविधा सुद्धा उपलब्ध नाही आहेत. तर त्यांना जर म्हटलं की आपल्याला काहीतरी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री स्टार्ट करायची, पण त्यांच्याकडे कॅपिटल नाहीये, त्यांच्याकडे नॉलेज नाहीये, त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारचं प्रोत्साहन नाहीये. यामुळे ते घरीच गावाकडे बसलेले असतात. जेव्हा लग्न असतात तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लग्न साजरे करतात, लग्नासाठी जातात, पण जे काही रोजगार आहे तो त्यांना तिथे उपलब्ध होत नाही. आणि म्हणूनच बहुतांश जे काही लग्न असतात गावाकडे ते आपले उन्हाळ्यामध्ये असतात, कारण की तेव्हा कोणालाही काम नसते. तर त्यामुळे आपण तो कार्यक्रम तो उन्हाळ्यामध्ये ठेवत असतो. तर हे सगळं काय आहे मित्रांनो, तर हे सगळं हेच आहे की आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललंय. पण जर समजा ही हंगामाची शेती नसेल, जर समजा पूर्णतः पाण्याची शेती असेल तर जो की शेतकरी तो कधी खाली नसणारच आहे, त्याला नेहमी काम असेल. तर आपल्या देशामध्ये जलसिंचनाच्या सुविधा वाढवणं गरजेचे आहे. देशामध्ये पायाभूत सुविधा वाढवणं गरजेचे आहे, जेणेकरून शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार प्राप्त होतील. नंतर आहे आर्थिक विकासाचा दर आपला हा कमी आहे. एक्झॅक्टली आपण 8% वरती सध्या आहोत ऍव्हरेजली. पण जर समजा आपण हा प्रमाण जर 15% जर केलं तर देशातील प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी इथे रोजगार मिळतील. आता आर्थिक विकास दर हा काय आहे, तर याचा संबंध तुम्हाला सांगितलेला आहे जीडीपी बरोबर. आणि जीडीपीचा संबंध कशा बरोबर आहे, तर हा आहे उत्पादनाबरोबर. म्हणजे जेवढं जास्त उत्पादन वाढेल तेवढा जीडीपी वाढेल. आता उत्पादन कधी वाढेल, जेव्हा देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार वाढतील. कारण की रोजगार वाढणे म्हणजेच काय असेल, उत्पन्न वाढणे. तर ही जी काही कॉन्सेप्ट आहे मित्रांनो ती एकमेकांना इथे कनेक्टेड आहे. तर याची इथे मी एक सायकल काढून दाखवतो ज्याचा तुम्हाला इथे वापर होऊ शकते. बघा कशा प्रकारे आहे इथे. जीडीपी वाढ याचा अर्थ हा होतो की देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढ झालेली आहे. हेच तुम्हाला समजून सांगण्याआधी इथे थोडंसं याला मी रिपीट करतो. बघा, रोजगार वाढ जर वाढले असतील तर देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे इथे उत्पन्न वाढलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जर उत्पन्न वाढलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची इथे मागणी वाढलेली आहे. मागणी वाढलेली आहे. जर मागणी वाढली असेल तर लोकांचं या ठिकाणी इथे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. लोकांचं जर मोठ्या प्रमाणात जर उत्पादन जर वाढलं असेल तर लोकांची इथे रोजगार क्षमता वाढ झालेली आहे. रोजगार वाढ झालेली आहे. आणि रोजगार वाढ म्हणजे काय असेल, परत इथे उत्पन्न वाढलेले. तर हे एकच सायकल आहे. मग या सगळ्यांचा जो काही संबंध आहे मित्रांनो तो कशा बरोबर होतो, उत्पादन वाढ म्हणजेच काय असेल, या ठिकाणी इथे शब्द आहे जीडीपी वाढ. जीडीपी वाढला म्हणजे काय असेल, उत्पादन वाढलेलं आहे. आणि उत्पादन वाढलं म्हणजे जीडीपी वाढला. आणि जर उत्पादन वाढत असेल तर नक्कीच तुमच्या देशामध्ये रोजगार वाढत आहे. मग याचा अर्थ काय होतो की आपल्याला जर आर्थिक विकास, आता जीडीपी वाढ म्हणजेच काय असेल, या ठिकाणी इथे आर्थिक वृद्धी, देशामध्ये आर्थिक वृद्धी वाढवणे. आणि जर समजा तुम्ही जर आर्थिक वृद्धी जर वाढवली असेल तर ऑटोमॅटिक याचे जे पर्क्युलेशन जे आहे मित्रांनो ते आर्थिक विकासामध्ये आपल्याला इथे दिसणार आहे. काय आहे इथे, आर्थिक विकासामध्ये हे आपल्याला इथे पर्क्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. जर आर्थिक विकास जर झाला असेल तर नक्की देशामध्ये परत इथे रोजगार वाढवतात. तर ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या एकमेकांना कनेक्टेड आहेत, जे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. तरच आपल्या देशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विकास करता येईल. मग देशात काय वाढवण्याची आवश्यकता आहे, तर देशामध्ये 2 गोष्टींवरती फोकस करण्याची आवश्यकता आहे. तर एका ठिकाणी आहे आपल्याला रोजगार वाढ करणे आणि दुसऱ्या ठिकाणी आहे आर्थिक वृद्धी कशी वाढेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. तर ही अशा प्रकारची एक सायकल आहे जी तुम्हाला इथे समजून घ्यायची. म्हणून आर्थिक विकास दर कमी असल्यामुळे देशामध्ये रोजगाराचं प्रमाण हे कमी आहे. नंतर आहे ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. सर फॅन चालू करता येईल, सर फॅन चालू करता येईल. हा,
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ग्रामीण लोकसंख्येचं स्थलांतर जर झालं तर बेरोजगारी कशी वाढेल? तर लक्षात घ्या, रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून नागरी भागात लोकसंख्येचे सातत्याने स्थलांतर होत आहे, त्यामुळे नागरी भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तर थोडक्यात ही जी काही बेरोजगारी आहे मित्रांनो, ही आपली या ठिकाणी ते खुली बेरोजगारी आहे. खुली बेरोजगारी म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंय, तर मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढणे याला आपण इथे खुली बेरोजगारी असं म्हणतो. कारण की धड त्यांना ना चांगल्या प्रकारचा जॉब ना ग्रामीण भारतामध्ये मिळत ना शहरी भारतामध्ये मिळत, परिणामी सगळी जी अवस्था आहे ती मधातली अवस्था आहे. यामुळे त्यांचा जीवनमानाचा दर्जा हा सुधारत नाही आणि ते नेहमी बेरोजगार असतात. तर ही अवस्था आहे इथे आपली लोकसंख्येच्या स्थलांतरामुळे. तर हे जवळपास आपण या ठिकाणी इथे 8 कारणे इथे बघितले असेल मित्रांनो. तर हे 8 कारणं तुमच्या लक्षात आली का मला सांगा? याच्यामध्ये काही क्वेश्चन्स किंवा काही डाऊट्स आहेत का? तर हे 8 कारणं तुम्हाला पाठच करायची आहेत. कोणकोणत्या कारणामुळे देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं असेल, तर जवळपास आज आपल्या लेक्चरमध्ये आपण ही 8 कारणे इथे समजून घेतलेली आहेत. तर मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न देतो जो लिहून घ्या, तो याच्यावरतीच आधारित आहे की भारतामध्ये बेरोजगारीचे वाढण्याचे प्रमाण कोणकोणते आहे. तर चला या ठिकाणी आता हा आपला दुसरा प्रश्न घ्या आजच्या लेक्चरचा. भारतामध्ये बेरोजगारीचे वाढण्याची कारणे. मग हा प्रश्न असा होऊ शकतो, भारतामध्ये बेरोजगारी वाढण्याची कारणे सांगा. तर हा प्रश्न तुम्हाला जवळपास 10 मार्कांसाठी असेल आणि तुम्हाला तेच लिहायचं जे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेलं आहे. बघा खूप छान पद्धतीने आपण इथे सगळे क्वेश्चन कव्हर करतोय. तुम्हाला भविष्यामध्ये कशाची अडचण येणार नाहीये. फक्त तुम्ही लेक्चर हे व्यवस्थित करा, व्यवस्थित नोट्स वाचा, व्यवस्थित समजून घ्या मी तुम्हाला काय सांगतोय. तर यामध्ये मी आता तुमचा पर्सनल नंबर सुद्धा देईल, त्याच्यावर तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही मला इथे विचारू शकता. पण तुम्ही चांगला अभ्यास करा, कारण की अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. थोडीशी जर ऍडव्हान्स लेवलला आले असेल तरी काही अडचण नाही, कारण की आपण त्याला हळूहळू आता आपण त्याला मॉडिफाय करत घेऊन जाणार आहोत. मी तुम्हाला दोन्ही लेवलचे क्वेश्चन मी कव्हर करणार आहेत. एक आहे मीडियम लेवल आणि एक आहे टफ लेवल, आणि तिसरा प्रकार जो आहे तो इझी लेवल. तर त्याच्यामध्ये होतच असतात, हे फक्त प्रॅक्टिससाठी आहे. हळू आपण इथे मीडियम आणि टॉप लेवलला आपण जाणार आहोत, हे थोडंसं लक्षात ठेवा आणि यानुसार तुम्ही थोडासा अभ्यास करत चला. आता आपला जो की दुसरा पॉइंट आहे तो हाच आहे की भारतामध्ये बेरोजगारीचे परिणाम कोणते आहेत. आपण हे समजून घेणारच आहोत, परंतु आणखीन काही आपण इथे कारणं दिलेली असेल ते पण बघूयात. कोणकोणती कारणं होऊ शकतात. तर हे जवळपास 18 प्रकारची कारणं आहेत. 8 प्रकारची कारणं तुम्हाला मी सांगितलेलीच आहेत. आणखीन हे लक्षात घ्या, हे तुम्हाला आता हे सगळे कारणं आहेत. लोकसंख्या वाढीची जास्त गती आहे, लोकसंख्या वाढत आहे. शेती मशागतीचे मागास स्वरूप, कारण की देशामध्ये शेतीचा विकास एवढा होत नाहीये. फर्टिलिटी जी आहे आपल्या देशाची ती कमी आहे, म्हणजे जमिनीची फर्टिलिटी कमी आहे. पर हेक्टर जे काही कॅपिटल उत्पादन जे आहे ते आपलं कमी आहे. नंतर वारसा हक्क कायदा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर वारसा हक्क कायद्याचा काय संबंध? कारण की यामुळे आपल्या देशामध्ये जे काही जमिनी आहेत याचं विभाजन होत चाललेलं आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुकडीकरण होत चाललेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड. जसं की तुम्हाला माहित असेल की आपल्या देशामध्ये सीमांत जे काही शेतकरी आहे याचं प्रमाण एकूण 85% आहे. सीमांत शेतकरी म्हणजे काय, ज्याच्याकडे 1 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे त्याला आपण मार्जिनल फार्मर किंवा सीमांत शेतकरी असं म्हणतो. आणि सीमांत या शब्दाचा अर्थ हा होतो की ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टर पेक्षा किंवा 2.5 एकर पेक्षा कमी जमीन आहे. तर अशा प्रकार जे आहे लोकसंख्येचं आपल्या एकूण शेतकऱ्यांमध्ये, तर हे जवळपास प्रमाण आहे 85%, की जे सीमांत शेतकरी आहे असं आपण त्यांना इथे म्हणू शकतो. तर यामुळे काय होतं की जे काही शेतकरी आहे ते शेतीवरती डिपेंड राहू शकत नाही. ते सातत्याने काय करत असतात, दुसऱ्या क्षेत्रावरती डिपेंड राहावं लागतं त्यांना, पण दुसऱ्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळत नाही. नंतर आहे संयुक्त कुटुंब पद्धती, म्हणजे जॉईंट फॅमिली. तर एका फॅमिलीमध्ये जवळपास 15-20 लोक राहतात. मग अशा वेळी जर एकाने जर दोघांनी जर काम नाही केलं तर ते सपाटून जातात. सपाटून झाली म्हणजे काय, ऍडजस्ट होणे. तर हा प्रकार तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे 3-4 लोक सहज बेरोजगार राहतात, नुसता टाइमपास करत असतात, कारण की त्यांना कोणत्याही प्रकारचा इथे रोजगार प्राप्त होत नाही. नंतर आर्थिक विकासाचा मंद हा वेग आहे जे आपण बघितलं.
नंतर आहे उत्पादन तंत्र. आपल्याकडे जे काही टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट आहे ती खूप कमी आहे. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढायला हवं होतं त्या देशामध्ये वाढत नाही, कारण की आपल्याकडे तंत्रज्ञानाचा थोडासा अभाव आहे. संघर्ष आहे, बराच संघर्ष आहे. कामगारांचा संघर्ष आहे, मटेरियलचा संघर्ष आहे, सरकारचा संघर्ष आहे. नंतर आहे सदोष आर्थिक नियोजन. तुम्हाला आठवत असेल मी नियोजनामध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की भारतामध्ये आपण कधीच कोणत्याही क्षेत्रामध्ये ठाम एका क्षेत्रावरती आपण राहू शकलो नाही. कधी आपण कृषी घेतलं, कधी उद्योग घेतलं, परत कृषी उद्योग घेतलं. हे जे काही माकडासारखे उड्या आहेत त्या आपण नेहमी मारलेले आहेत. तर त्यामुळे आपल्या देशामध्ये कधीच आपण एका क्षेत्राला विकसित न केल्यामुळे देशामध्ये कोणत्या क्षेत्राचा इथे विकास होऊ शकला नाही. तर ही आहे आपली इथे सदोष आर्थिक नियोजन. ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतरण, शिक्षणाचा प्रसार नसणे, भारतामध्ये निरक्षरता असणे, रोजगार विरहित वाढ, श्रमशक्तीमध्ये होणारी वाढ, यांत्रिकरणाचा अतिरिक्त वापर, कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव, रोजगाराची अपेक्षा, शेतीचे हंगामी स्वरूप, रोजगार संधी आणि लोकसंख्या वाढ यांच्यातील असमतोल आणि तरुणांचा उच्च शिक्षणाकडे भर. तर या संपूर्ण कारणामुळे आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. तर हे जवळपास आपण इथे 18 कारणं लक्षात घेतलेली आहे. तर तुम्ही काय करा, हे संपूर्ण 18 कारणं जी आहेत ती प्रॉपर लिहून काढा. प्रॉपर बेरोजगारीची व्याख्या काय आहे समजून सांगा, देशामध्ये बेरोजगारीची अवस्था काय आहे समजून सांगा, लोकसंख्या लाभांश काय म्हणजे समजून सांगा. तर हा प्रश्न तुमचा खूप छान पद्धतीने इथे डिझाईन होऊ शकतो. तर आता आपण पुढे बघणार आहोत की याचे परिणाम कोणकोणते आहेत. तर मित्रांनो, परिणाम आपण 2 अँगलने लक्षात घेऊयात. एक आहे आर्थिक परिणाम आणि दुसरे आहे सामाजिक परिणाम. यामध्ये कोणते आपले हे सामाजिक आणि आर्थिक परिणाम आहेत हे तुम्हाला ऑलरेडी इथे स्टेट बोर्ड मध्ये सांगितलेलं आहे. तर लक्षात घेऊ आपण इथे कोणकोणते परिणाम आहेत. मानवी संसाधनाचा अपव्यय होतो, आर्थिक परिणाम. म्हणजे तुम्ही कोण आहात, म्हणजे मी सगळे कोण आहोत, तर एका प्रकारचे नैसर्गिक साधन संपत्ती आहे या देशासाठी. म्हणजे मी जर काम करत नसेल तर या देशाचा लॉस आहे, कारण की देशाच्या जीडीपी मध्ये वाढ होणार नाही. जर जीडीपी मध्ये वाढ होत नसेल तर देशामध्ये असणारे जे काही बाकीचे लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होणार नाही, कारण की राहण्याचा दर्जा जो आहे तो आमच्या तुमच्यामुळेच वाढत असतो. आपण सगळेजण काम करतो म्हणूनच या ठिकाणी सहयोग एकदम खूप चांगला चालू आहे. कदाचित जर आज मी जॉब केला नसता तर तुमच्या समोर कोणी नसतं, किंवा कदाचित आपल्याकडे ज्या प्रकारे शिक्षण मिळायला हवं होतं ते मिळायला नसतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जे विकास आहे तो एकमेकांवरती अवलंबून असतो. एक व्यक्ती जर चांगला वागत असेल तर नक्कीच त्याचा फायदा दुसऱ्याला होत असतो. तर यामुळे तुमचं जे योगदान आहे प्रत्येकाचं हे नेहमी सारख्या प्रमाणे असते. म्हणून प्रत्येक व्यक्ती जो आहे तो एका प्रकारचं संसाधन आहे. जर त्यांचा जॉबचा वापर नाही केला किंवा त्याला जॉब मिळाला नाही तर तो अपयव आहे. थोडक्यात कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीचा अभाव. म्हणजे भारतामध्ये कल्याणकारी योजना म्हणजे कोणत्या असतील ते ह्याच आहे, शिक्षण, आरोग्य, कौशल्य. आपण फक्त लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांना फोकस करतोय, पण तो कधीही आपल्या देशाचा कल्याणकारी योजना होऊ शकत नाही, कारण की तो वायपट खर्च होऊ शकतो. दारिद्र्य आणि उत्पन्न विषमता. देशामध्ये गरिबी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते काय करू शकत नाही, मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घेऊ शकत नाही. तर त्यांच्याकडे जर शिक्षण नसेल तर त्यांच्याकडे कौशल्य नाही, कौशल्य नाही तर रोजगार नाही, आणि रोजगार नाही तर दारिद्र्य. तर अशा प्रकारे इथे ही गरिबीची ही काय आहे, व्हीसीएस सायकल आहे. तर लक्षात घ्या, ही व्हीसीएस सायकल काय आहे हे तुम्हाला इथे 2 मिनिटं सांगून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, ही व्हीसीएस सायकल कशा प्रकारे आहे. जर समजा एखादा व्यक्ती जर गरीब आहे तर याचा अर्थ की तो गरीब असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं चांगलं शिक्षण मिळणार नाही. शिक्षण जे आहे त्याचं ते कमी आहे. शिक्षण कमी असल्यामुळे त्याचं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य सुद्धा या ठिकाणी इथे कमी असणार आहे. त्याच्याकडे कौशल्याचा या ठिकाणी इथे अभाव असणार आहे. कौशल्याचा जर अभाव असेल तर या ठिकाणी इथे रोजगाराचा अभाव आहे. रोजगार त्याला कमी मिळेल किंवा त्याला जो काही पगार आहे तो सुद्धा निम्न दर्जाचा असेल. रोजगार कमी असेल तर या ठिकाणी उत्पन्न जे आहे ते उत्पन्न सुद्धा कसं असेल, कमी असेल. उत्पन्न कमी आहे. उत्पन्न जर कमी असेल तर परत तो काय आहे, या ठिकाणी ते गरीब आहे. तर हे अशा प्रकारचे इथे ही दुष्ट चक्र आहे, हे लक्षात घ्या. गरिबीचे दुष्ट चक्र. आणि हे गरिबी दुष्ट चक्र जर भेदायचं असेल तर याला एकच ऑप्शन आहे, काय करणं, त्यांना प्रॉपर काय देणं, शिक्षण देणं.
त्यांना प्रॉपर कौशल्य देणं आणि त्यांना विशेषतः एवढं असून सुद्धा त्यांना प्रॉपर रोजगार देणं. जर आपण ह्या गोष्टी जर देऊ शकलो मित्रांनो, तरच आपल्याला हे जे गरिबीचे दुष्ट चक्र आहे हे चक्र आपल्याला भेदता येईल आणि नक्कीच देशाच्या विकासासाठी आपल्याला हे प्रयत्न करता येईल. तर हे गरिबीचे दुष्टचक्र लक्षात घ्या. याला भेदायचं असेल आपल्याला हे तीनच ऑप्शन आहेत: शिक्षण, कौशल्य आणि रोजगार. तर हे आपण समजून घेतलंय. नंतर आहे अनौपचारिक क्षेत्राची वाढ. आता अनौपचारिक क्षेत्र म्हणजे काय असेल, जे तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे, याला आपण अनऑर्गनाइज सेक्टर असं म्हणतो. आता अनऑर्गनाइज सेक्टर या शब्दाचा अर्थ काय होतो, जे आपण आतापर्यंत मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की अशा प्रकारचं क्षेत्र ज्याला आपण कोणत्याही प्रकारच्या इथे सामाजिक सुविधा इथे दिलेल्या नाहीयेत. पण ह्या कोणत्या सामाजिक सुविधा नाहीयेत लक्षात घ्या. तर हे आपण इथे लक्षात घेतले. सामाजिक सुविधा म्हणजे काय, त्याला नियमित पगार मिळत नाही, पेन्शन नाही, त्याचा त्याला पीएफ मिळत नाही, त्याला विमा मिळत नाही. आणि अशा प्रकारचे जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे याचं प्रमाण आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये 90% आहे. आणि मग याच्यामध्ये उदाहरणं कोणते असतील, जसं की शेतकरी आहे, त्याच्यानंतर चायवाला आहे, किराणा दुकानवाला आहे, भाजीपाला आहे, असे अनेक उदाहरण होऊ शकतात. मग हे जे काही लोक आहेत यांच्यामध्ये रोजगार निर्माण होतो तो अत्यल्प असतो, खूप कमी असतो. हल्ली दोघांना किंवा तिघांना रोजगार मिळतो, पण संपूर्ण लोकसंख्येला रोजगार मिळू शकतो का, नाही. तर यासाठी आपल्याला जे काही सेक्टर आहे ते जास्तीत जास्त आपल्याला इथे ऑर्गनाइज सेक्टर बनवण्याची आवश्यकता आहे, तरच लोकांना या सगळ्या योजनेचा फायदा होईल. अदरवाईज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार इथे निर्माण करता येणार नाही. म्हणून आपल्या देशामध्ये अनौपचारिक क्षेत्राचा जो काही फायदा आहे, जे परिणाम आहे, तो या ठिकाणी इथे आपल्याला पाहायला मिळतो. ते आणखीनच वाढेल. कारण की बघा ना मित्रांनो, तुम्हाला जर रोजगार नसेल तर तुम्ही छोटे मोठे काम कराल, म्हणजे अनौपचारिक क्षेत्र जे आहे ते वाढेल. आणि अनौपचारिक क्षेत्र वाढलं म्हणजे परत देशामध्ये बेरोजगारी ही समस्या वाढेल. तर हे सगळं एकमेकांवरती लिंक आहे. तर लक्षात घ्या, अनौपचारिक क्षेत्राची वाढ हे याचा निगेटिव्ह परिणाम आहे. नंतर आहे अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भार. म्हणजे बघा, लोकसंख्येचे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले. तर हे कोणकोणती लोकसंख्या आहे बघा. तर पहिला वर्ग गट आहे 0 ते 14. दुसरा वर्ग गट आहे या ठिकाणी इथे 15 ते 59. तिसरा गट आहे या ठिकाणी इथे 60 अबव. तर हे सगळे या ठिकाणी असे हे गट आहेत. तर यापैकी कोणता गट हा अनुत्पादक आहे, तर 15 ते 59 या गटाला आपण उत्पादक गट असं म्हणतो. कामगारी लोकसंख्या उत्पादक गट. आणि यापैकी कोणता गट आहे, हा आहे 0 ते 14 आणि 60 अबव. तर याला आपण या ठिकाणी इथे अनुत्पादक गट असं म्हणतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा हा अनुत्पादक गट जर जास्त असेल, समजा या लोकांना जर लोकसंख्या जर नाही मिळाली, या लोकांना जर समजा प्रॉपर रोजगार नाही मिळाला, तर ही लोक कुठे जाणार आहेत, अनुत्पादक या गटामध्ये जाणार आहे. म्हणजे जर देशामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये जर उत्पादक लोकसंख्येला रोजगार नाही मिळाला, तर त्यांचं रूपांतर इथे अनुत्पादक मध्ये होऊ शकते. आणि अनुत्पादक या शब्दाचा अर्थ हा होतो की देशामध्ये आता रोजगार प्राप्त नाहीये, देशामध्ये उत्पादन नाही, आणि यामुळे देशाचा जीडीपी सुद्धा वाढणार नाही. तर हे झाले तुमचे इथे आर्थिक परिणाम. तर याचबरोबर आणखी कोणकोणते आर्थिक परिणाम होऊ शकतात, तर इथे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आर्थिक गुन्हेगारीमध्ये वाढ होते. जसं की देशामध्ये आता फ्रॉड वाढत चालले. बघा, तुम्हाला फोन करतात आणि सांगतात की तुम्हाला इथे अरेस्ट झालेली आहे. डिजिटल अरेस्ट हे उदाहरण आहे. तुमचा जर एक्सप्लॉयटेशन हा प्रकार होतो. एवढंच नाही तर तुम्हाला खोटी माहिती दिली जाते आणि सांगितलं जातं की तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे मायनस झाले, मग तुमच्या पासवर्ड वगैरे घेऊन किंवा ओटीपी घेऊन तुमच्या अकाउंटमधून ते पैसा मायनस केला जातो. तर अशा प्रकारचे अनेक सायबर क्राईम जे वाढत चालले, याचं कारण हेच आहे की देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. देशाच्या आर्थिक वाढीवर याचा परिणाम होत आहे. तर हे झाले तुमचे सगळे आर्थिक परिणाम. आता आपण समजून घेणार आहोत की याचे सामाजिक परिणाम काय असतील. लक्षात घ्या, बेरोजगार, समजा मी बेरोजगार आहे, कदाचित जर मला रोजगार मिळाला नसता तर मी माझ्या जगण्यासाठी काय केलं असतं, चांगला प्रयत्न केला असता, चांगला जॉब मिळायचा. पण तरी सुद्धा मला जर जॉब मिळत नसेल तर मी काय करेल, कदाचित चोरी करेल किंवा आणखीन काहीतरी गुन्हेगारी करेल किंवा एकदम शॉर्टकट मार्ग निवडेल, जसं की ब्लॅक मनी किंवा आपण त्याला म्हणतो तिसरा धंदा. ज्याच्यामध्ये अनेक ऑप्शन होऊ शकतात, पत्ते खेळणे, क्लब, त्याच्यानंतर आणखीन वरली मटका, असे अनेक ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपण अवैध मार्गाने या ठिकाणी पैसा कमवण्याच्या मार्गे लागू, जर तुम्हाला जर चांगला रोजगार मिळाला नसेल तर. आणि यामध्ये सामाजिक गुन्हेगारी आहे ती वाढते. म्हणून लक्षात घ्या, सामाजिक तणाव आणि अशांतता वाढण्याचं कारण काय असेल, तर समाजामध्ये जर रोजगार व्यवस्थित नसेल तर मानवी मूल्यांचा ऱ्हास होतो. तुम्हाला जर रोजगार नसेल तर तुम्ही अजिबात हा विचार करणार नाही मारण्यासाठी, कारण की तुमचं पोट हे खाली आहे. आणि जेव्हा माणसाचं पोट खाली असतं तेव्हा आपण विचार नाही करत. नैतिकता ही जी आहे
ती फक्त पोट भरेपर्यंतच असते. एकदा पोट तुमचं खाली झालं की आपण जो आहे ते जनावर बनतो आणि अनेक प्रकारचे गुन्हेगारी आपल्याला इथे पाहायला मिळतात. नंतर आहे आर्थिकता, म्हणजे लोकांमध्ये अशांतता निर्माण होते आणि याच्यातूनच तुम्हाला माहित असेल की आज आपण सध्या पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये आपण मोठमोठ्या प्रकारचे आपण इथे उठाव पाहायला आपल्याला दिसत आहेत. इव्हन ते लोक डायरेक्टली त्यांच्या अध्यक्षाच्या बिल्डिंगमध्ये जाऊन अध्यक्षाला मारतायत, अध्यक्षाचं घर फोडतायत. याचं कारण काय आहे की ते लोक खूप अशांत झालेले आहेत आणि याचं कारण सुद्धा राजकारणच आहे की त्यांच्या देशामध्ये असणारं सरकार आहे यांनी त्या लोकांना प्रॉपर रोजगार देऊ शकले नाही, म्हणून ही सर्व इथे अशांतता निर्माण झालेली आहे. तर इथे अशा प्रकारचे इथे आपले सामाजिक परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणखी काही सामाजिक परिणाम आहे जे आपण समजून घेऊयात. जसं की मानवी मूल्यांचा ऱ्हास, निष्क्रियता, दुबळेपणा, गुन्हेगारीमध्ये वाढवते, तरुणांमध्ये नैराश्य वाढत असतात. जसं की आता सध्या आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय कारण की लोकांकडे पैसा नाही, अपेक्षा वाढत चालल्यात, पण त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे ते आत्महत्या करण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. तर मित्रांनो, हे सगळे आपण जे बघितले असल्याचे हे परिणाम आहेत. आता यामध्ये आपण समजून घेणार आहोत की याच्यावरती उपाय काय आहेत, याच्यावरती उपाय काय काय होऊ शकतात, जे उपाय आपल्याला या ठिकाणी इथे डिस्कस करायचे आहेत. तर उपायामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे बघा. शेती क्षेत्राचा विकास करायचा आहे, पर्यायी व्यवस्थेची सोय करायची आहे, पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे. पायाभूत सुविधा म्हणजे काय असेल, रोड, रस्ते, बिल्डिंग्स, त्याच्यानंतर ब्रिजेस, रेल्वे, वाहतूक, या सगळ्यांना आपल्याला मजबूत बनवायचे. देशामध्ये रिन्युएबल एनर्जी याचा आपल्याला वाढ करायची जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी मिळेल. शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करायची, यासाठी आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली असेल 2020 ची. तर अशा प्रकारच्या पॉलिसी आपल्या देशामध्ये आणून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायचा आहे, जेणेकरून रोजगार संबंधित शिक्षण असायला हवं, ना की फक्त डिग्र्या करत किंवा फक्त तर्काच्या आधारे किंवा शिक्षणाच्या आधारे. नंतर आहे पर्यटनाचा विकास करणे. जिथे जिथे पर्यटन आहे तिथे लोकांना जॉब मिळतो. तुम्ही जर कोणी फिरायला गेले असाल महाबळेश्वर, नेरळ किंवा आपलं कोणत्याही देवस्थानाकडे, तर तिथे बाकीच्या लोकांना रोजगार मिळालेला असतो. तर तसं आपल्याला तिथे पर्यटनाचा विकास करायचा आहे जेणेकरून लोकल लोकांना तिथे चांगला जॉब होईल. नंतर आहे श्रमप्रधान उत्पादन तंत्राचा वापर, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कशा प्रकारे लोकांची गरज असेल तर अशा प्रकारे आपण लोकांना प्रोत्साहित करायचंय, तशा प्रकारचं उत्पादन घ्यायचंय. नक्कीच ऑटोमेशन किंवा जे काही तंत्रज्ञान आहे याला आपण इथे बायकॉट करू शकत नाही किंवा त्याला आपण थांबवू शकत नाही, पण नक्कीच आपण उद्योग, रोजगार आणि तंत्रज्ञान यांना आपण एकत्र करून एक नवीन रोजगाराच्या संधी आपण निर्माण करू शकतो. जसं की नवीन नवीन आपण इथे स्टार्टअप तयार करू शकतो. नंतर आहे इथे व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकासासाठी तरतूद. तर हे खूप जास्त महत्वाचं, म्हणजे लोकांना जास्तीत जास्त कौशल्य द्यावं लागेल, जास्तीत जास्त व्यावसायिक शिक्षण द्यावं लागेल की जेणेकरून त्यांना चांगलं शिक्षण मिळून त्यांना जास्तीत जास्त रोजगार प्राप्त होतील. नंतर आहे ग्रामीण औद्योगिकरण, म्हणजे आज शहरी भागामध्ये उद्योग असल्यामुळे लोक शहरी भारतामध्ये येत आहेत, परंतु ग्रामीण भारतामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे इथे उद्योग तयार करू शकतो की ज्यामुळे ग्रामीण भारताचा इथे विकास होऊ शकतो. नंतर आहे स्वयंरोजगाराला प्रेरणा देणे. जसं की तुम्हाला माहिती असेल की सेल्फ हेल्प ग्रुप असतील किंवा महिला बचत गट असतील, याला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे जेणेकरून त्यांनी स्वतःहून रोजगार पुढे येण्यासाठी करावा, त्यांनी जास्तीत जास्त रोजगारामध्ये एंगेज व्हावं जेणेकरून त्यांच्या पूर्ण फॅमिलीचा आणि पूर्ण देशाचा विकास होईल. तर मित्रांनो, हे सगळे आपले उपाय आहेत, बेरोजगार कमी करण्याचे सगळे आपले उपाय आहेत. याचबरोबर आणखी कोणकोणते उपाय होऊ शकतात तरी सुद्धा लक्षात घ्या. सरकारने विकास योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे, उद्योगांचे विकेंद्रीकरण करणे. आता विकेंद्रीकरण म्हणजे काय, फक्त पुण्यामध्ये किंवा औरंगाबादमध्ये इंडस्ट्री न स्थापन करता बाकीचे काही छोटे छोटे एरियाज आहेत जसे की बीड असेल, उस्मानाबाद असेल, गडचिरोली असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, यवतमाळ असेल, या सुद्धा भागामध्ये तशाच प्रकारचे उद्योग स्थापन करणे जेणेकरून हे उद्योग फक्त एका ठिकाणी केंद्रित न होता बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी ते जातील आणि बाकीच्याही लोकांना तिथे चांगल्या प्रकारचा इथे जॉब मिळेल. नंतर आहे लघु आणि कुटीर उद्योगांचा विकास, म्हणजे लहान उद्योग आहे यांचा जर आपण विकास करू शकलो तर नक्की देशाच्या विकासाला इथे फायदा होऊ शकतो. शेतीवर आधारित उद्योगांचा विकास करणे, जे काही स्मॉल सेक्टर इंडस्ट्रीज आहेत त्याला आपल्याला प्रोत्साहित करायचंय, एमएसएमईला प्रोत्साहित करायचंय, फूड प्रोसेसिंगला इंडस्ट्रीला फोकस करायचंय जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळेल आणि विशेषतः त्यांना त्यांचं उत्पादन सुद्धा वाढेल आणि उत्पन्नही वाढेल. नंतर आहे पर्यायी रोजगार व्यवसायाची निर्मिती. जसं की शेतकरी जर एखादा जर शेती करत असेल तर त्याबरोबर आपण त्या ठिकाणी इथे कुटीर उद्योग करू शकतो किंवा सहाय्यभूत उद्योग करू शकतो. जसं की तुम्हाला माहिती असेल की शेतकरी आंबा विकतो,
परंतु तो आंबा जो आहे त्याचा आपण प्रोसेसिंग करून आपण त्याचं खार तयार करू शकतो, पिकल्स तयार करू शकतो, जेणेकरून आपण ते मार्केटमध्ये जास्त किमतीमध्ये विकून त्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि जे काही रोजगार आहे ते सुद्धा वाढतील. म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त जे काही रॉ मटेरियल आहे, पीक आहे ते न विकता त्याच्यावरती प्रोसेसिंग करून जर विकलं तर नक्कीच आपल्या देशामध्ये रोजगार वाढण्याची मदत होईल. परंतु हे काम कोणाला करावं लागेल तर सरकारला हे करावं लागेल. सरकारला त्या शेतकऱ्यांना प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागेल, प्रॉपर पैसा द्यावा लागेल, प्रॉपर पायाभूत सुविधा द्यावं लागेल, तरच ह्या गोष्टी इथे शक्य होतील. ग्रामीण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांचा आपल्याला विकास करावा लागेल, गुंतवणूक वाढावं लागेल, पर्यटनाचा विकास करावा लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सांगाव्या लागतील. आणि एवढंच नाही मित्रांनो, लक्षात घ्या, केंद्र सरकारने रोजगार निर्मितीसाठी कशा वाढावा यासाठी एक समिती स्थापन केली असेल, एक कृती दल स्थापन केला असेल. यांचं नाव आहे राजीव कुमार. तर यांचं नाव तुम्ही नक्की घ्या की सरकार कशा प्रकारे प्रयत्न करत आहे. तर याचबरोबर मनरेगा योजना असेल किंवा बाकीच्या योजना असतील याचाही उल्लेख तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे, जेणेकरून तुमचं जे आन्सर आहे ते आणखीनच बेस्ट टू बेस्ट होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपण याचा परिणाम आणि याची कारण आपण या ठिकाणी इथे समजून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक प्रश्न इथे येऊ शकतो, तो आपण इथे समजून घेऊयात, ज्याच्यावरती तुम्हाला इथे काम करायचं आहे. बघा, हा प्रश्न आपण इथे नंबर 2चा लिहिला असेल. आता आपण याच्यामध्ये आणखी एक तिसरा क्वेश्चन लक्षात घेऊयात. तिसरा क्वेश्चन अशा प्रकारचा असेल, क्वेश्चन नंबर 3. भारतामध्ये बेरोजगारीचे परिणाम आणि उपायां संदर्भात चर्चा करा. तर आपला हा असा एक प्रश्न होऊ शकतो. तर जवळपास आपण आजच्या ह्या प्रॅक्टिस मध्ये, या सेशन मध्ये आपण जवळपास तुम्हाला मेन्स रायटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू जवळपास इथे तुम्हाला मी 3 प्रश्न दिलेले आहेत. भारतामध्ये बेरोजगारीचे परिणाम आणि या संदर्भात आणि उपाय संदर्भात चर्चा करा. तर जवळपास तुम्हाला इथे 10 गुण असतील आणि शब्द मर्यादा आहे जवळपास 150 शब्द. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथे 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि इथे आपला इथे रोजगार हा टॉपिक जो आहे तो इथे आपला कव्हर होतो. आता याच्यावरती आणखी कोणते प्रश्न होऊ शकतात, तर एवढं काही जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. आपण जे डिस्कशन केलं ते हेच आहे. तर यामध्ये आपण आणखी काही योजना आहेत की ज्या आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. तर लक्षात घ्या, रोजगार हमी योजना ही लक्षात घ्या, ही सरकारने लॉन्च केली असेल 1972 मध्ये. याचा प्रयत्न हाच होता की देशामध्ये रोजगार वाढावे. नंतर आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना. तर याचं नाव लक्षात घ्या, जी 1999 मध्ये IRDP अंतर्गत आपण ही लॉन्च केली असेल. नंतर आहे स्वर्ण जयंती शहरी ग्राम रोजगार योजना, जी 1997 मध्ये आपण लॉन्च केली असेल. नंतर आहे ट्रायसेम, नंतर आहे जवाहरलाल रोजगार योजना, नंतर आहे रोजगार हमी योजना. तर यांचे सगळ्यांचे नाव लक्षात ठेवा. आणि आता शेवटची आहे योजना जिचं नाव आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. तर ह्या 4-5 योजना आणि त्यांचे नाव लक्षात ठेवा. कशा प्रकारे सरकारने बेरोजगार कमी होण्यासाठी सरकारने हे प्रयत्न केलेले आहेत. तर तुम्हाला इथे सरकारचे प्रयत्न सुद्धा या ठिकाणी इथे सांगायचे आहे. तुम्हाला याच्यावरती नक्की प्रश्न इथे विचारला जातो. तर आज आपण या ठिकाणी इथे 3 प्रश्नांची इथे चर्चा केलेली आहे आणि हा क्वेश्चन तुम्ही नक्कीच नेक्स्ट सेशनला तुम्ही इथे हा लिहून आणा. सर टाइम किती झालेला आहे? नाही लेक्चरचा 1:16. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे हा सेशन इथे कव्हर केलेला आहे. रोजगार हा टॉपिक इथे आपला हा फिनिश होतो. आता या ठिकाणी आपण जो काही नेक्स्ट टॉपिक जे काही लक्षात घेणार आहोत, तर हा नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर ह्या जो काही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असं जो टॉपिक आहे याचं नाव आहे महागाई आणि मौद्रिक धोरण. तर आपण हा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इथे डिस्कस करूयात मित्रांनो. तर हा सेशन तुम्हाला कसा वाटला? काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, तुम्ही इथे मला सांगू शकता. मी इथे तुम्हाला माझा पर्सनल नंबर देतोय, हे लक्षात घ्या. जर काही क्वेश्चन असेल तर बिंदास मला इथे सांगू शकता. 8459026397. तर हा माझा नंबर आहे. तुम्ही या नंबरवरती मला संपर्क करा. माझं नाव आहे प्रवीण राऊत.
चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.